एक व्यापारी होता. त्याने आपल्या मुलाला खूप कष्टाने शिकवलं. मुलगा आधी इंजिनियर झाला. नंतर त्याने वडिलांना सांगितलं, बाबा मला MBA करायचं आहे. वडिलांनी त्यालाही होकार दिला. मुलाने MBA पूर्ण केलं, पण खूप प्रयत्न करूनही त्याला चांगली नोकरी मिळाली नाही. शेवटी एक दिवस तो वडिलांना म्हणाला, बाबा मी तुमच्या व्यवसायात मदत करू का? वडिलांची कपड्यांची दुकान होती. ते हसून म्हणाले, नक्की. एक दिवस ही दुकान तुलाच सांभाळायची आहे. दुसऱ्याच दिवशी मुलगा दुकानात बसला. त्याच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास होता. मी MBA केला आहे. मला व्यवसायाची चांगली समज आहे. पहिला ग्राहक दुकानात आला. मुलानेच त्याच्याशी व्यवहार केला. ग्राहकाने कपडे घेतले, पैसे दिले आणि निघून गेला. ग्राहक गेल्यानंतर मुलगा आनंदाने वडिलांकडे आला. तो म्हणाला, बाबा तुम्ही एवढी वर्ष फक्त 100-200 रुपयांच्या नफ्यावर कपडे विकत बसलात. आताच मी एका ग्राहकाकडून तब्बल 2000 रुपयांचा नफा कमवला. तुम्ही 20 ग्राहकांकडून जे कमवाल ते मी एका ग्राहकाकडून कमवलं. मुलाला वाटत होतं आज त्याने खूप मोठा पराक्रम केला, पण वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. ते शांतपणे म्हणाले, बाळा ही आनंदाची गोष्ट नाही. मुलगा आश्चर्यचकित झाला. का बाबा? वडील म्हणाले, तुला वाटतं ग्राहक मूर्ख असतो? जो ग्राहक आत्ताच गेला ना, तो गेली अनेक वर्ष माझ्याकडून खरेदी करत आहे. तो माझ्याकडे परत येतो कारण त्याला विश्वास आहे की इथे योग्य किंमत मिळते. त्याला माहित आहे की या दुकानात फसवणूक होत नाही. म्हणूनच त्याने तुझ्याशी भाव सुद्धा केला नाही. वडील पुढे म्हणाले, पण जेव्हा त्याला कळेल की त्याच्याकडून जास्त पैसे घेतले गेले, तेव्हा तो पुन्हा या दुकानात येणार नाही. फक्त तोच नाही, तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांनाही सांगेल की या दुकानात जाऊ नका. आज तू 2000 रुपये कमवलेस, पण त्याच्या बदल्यात आपण पुढील अनेक वर्षांचे हजारो ग्राहक गमावू शकतो. मी 20 वर्षात जी प्रतिष्ठा कमावली आहे ती काही दिवसातच नष्ट होऊ शकते. मुलगा शांत झाला कारण त्याला आता खरी गोष्ट समजली होती. तेव्हा वडील त्याला एक सुंदर उदाहरण देतात. बाळा, जर एखादी कोंबडी रोज सोन्याचं अंड देत असेल तर लोभापोटी तिला एकाच दिवशी कापून टाकत नाही. रोज मिळणारं सोन्याचं अंड हेच खरं धन असतं. मित्रांनो, आजच्या काळात अनेकांना वाटतं लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर लोकांना फसवा, जास्तीत जास्त नफा कमवा, एकदाच मोठा पैसा कमवा. पण खरा व्यवसाय, खरं यश आणि खरी संपत्ती ही विश्वासावर उभी असते. ग्राहक एकदा पैसे देतो, पण विश्वास दिला तर आयुष्यभर साथ देतो. म्हणून लक्षात ठेवा, कमी लोकांकडून जास्त पैसा कमवण्यापेक्षा जास्त लोकांकडून योग्य आणि प्रामाणिक मार्गाने पैसा कमावणं जास्त फायदेशीर असतं. व्यवसायात नफा महत्वाचा असतो, पण त्याहून महत्वाचा असतो विश्वास. आणि एकदा विश्वास तुटला तर कितीही पैसा खर्च केला तरी तो पुन्हा मिळवणं खूप कठीण असतं. पैसा कमवा, पण माणसं गमावू नका. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि तिच्या मागचा संदेश महत्वाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण कदाचित एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय, करिअर किंवा विचार करण्याची पद्धत या एका गोष्टीमुळे बदलू शकते. धन्यवाद.